कळते का नाही कसं यायचं? काय जीव जास्तीच झालाय हा? अरे हसा लागलाय कपचेला कुठल्या तरी एका दिवशी. चल रे. तर तो मगाचा जो माणूस होता फर्स्ट लेन मधून डिवायडर मधून ह्या साईडला यायला लागलाय आणि कंटिन्यू फर्स्ट लेन मधनं सेकंडला आला आणि थर्ड मध्ये एवढा मोठा टर्न घेतलाय त्यानं आणि आव्याच्या मध्ये आला. आव्या तरी कसं बसं त्याला वाचवलाय. आयला अशी लोक कसे काय स्वतःच्या जीवाची बी परवा नसते आणि रस्त्याने येणार जाणाऱ्यांची पण नसत्या. आव्या लय वाईट म्हणजे लय वाईट वाचवलाय. थोडक्यात चुकलाय तो थोडक्यात. आणि मेन म्हणजे लॉंग रूट आपण वाटते आपल्याला हायवेने येताना ही मेन म्हणजे कर्नाटकमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय या कर्नाटकवाले बस ड्रायव्हरपासून तर लय सांभाळून राहा. ना इंडिकेटर देत नाहीत काय नाही. 3 लेन रोड आहे. ह्या पहिल्या लेनमधनं थर्ड लेनमध्ये कसं पण जातात कसं पण येतात. लेफ्टला खाली कुठल्या गावाला जायचं असेल तर विदाऊट इंडिकेटर त्याने खाली जातात. लई बेकार कंडिशन आहे. फक्त तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. राईड सेफ. त्यामुळं रोडवर आपलं लक्ष असणं हे खूप गरजेचं आहे. कधी कुठं कसं काय होईल काय सांगता येत नाही. तसं सकाळपासून आम्ही वाचतच यायले सगळ्या गोष्टीतनं. वय आव्या चालायचं. आजचा दिवस जरा बहुतेक खराब आहे. कसं तर झाले. शेवटचे एक 50-60 किलोमीटर राहिल्यात आणि दुपारचे वाजल्यात सॉरी संध्याकाळचे 6 वाजल्यात. तिथं जरा ब्रेक जरा लईच मोठा झाला तो. चहा एक मारू.